नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सध्या खूप छान ऊन पडते. त्या उन्हाचा आपल्याला त्रास होतोय, पण झाडांना या उन्हाचा खूप सारा फायदा होतो. कारण कुठल्याही झाडाची वाढ चांगली होण्यासाठी, त्याला फुलं येण्यासाठी उन्हाची खूप गरज असते. तर मी हे जे गॅलरीमध्ये एक्झोराचं झाड लावलंय ना, तर त्याला खूप फाटे फुटले होते आणि जितकं आपण झाडांची जितकी छान कटिंग करत राहू ना, तितकी तुमची झाडं छान अशी बुशी, झुपकेदार दिसतात. बघा हे कणेर सुद्धा मी कटिंग केलं होतं. पूर्ण पूर्ण हार्ड प्रुनिंग केलं होतं आणि बघा किती छान त्याला फाटे फुटलेत. म्हणजे पहिले एकच टोक वरती दिसत होतं आणि आता सगळीकडून त्याला अशा छान फांद्या फुटायला लागल्यात. तर अशी झाडांची वेळोवेळी जर आपण छाटणी केली ना, तर तुमची झाडं नेहमी हिरवीगार, टवटवीत आणि मस्त राहतील. तर इथे एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते, ती म्हणजे की आज आहे या कावळ्यांची पार्टी. पार्टी म्हणजे बघा ना, किती सारे कावळे बसले होते. इतका गोंधळ चालू होता ना त्यांचा. तर म्हणून मुद्दामून माझं लक्ष गेलं आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू की इथे काय काय सुरू असतं. तर आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे की सुकलेली तुळस. तर तुळस सुकल्यानंतर बऱ्याचदा काय करतो आपण, फेकून देतो. दांड्या वगैरे ज्या जमा झालेल्या असतात त्या निर्माल्यामध्ये सोडून देतो. तर तसं न करता त्याचा किती सारा उपयोग होऊ शकतो हा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मी तुळशी अशा छान व्यवस्थित मस्त कटिंग करून घेतल्यात. जेव्हा तुळस तुम्ही अशा कटिंग करून घेतात ना, तेव्हाच त्या तुळशी छान वाढतात. आता बरेच जणांचे यात म्हणणं असेल की तुळशीत स्त्रियांनी कट करू नये किंवा काय, पण दरवेळेला कोणी अवेलेबल असेलच असं नाहीये. तर त्याच्यासाठी मी तर तुळशी आईला माफी मागते आणि मी कटिंग करते. त्या कटिंग करण्याने जर तुळस आपली खूप छान होत असेल, हेल्दी होत असेल, तर आणखीन काय पाहिजे. मग त्याचं काहीही पाप लागू दे, तर मी ते पाप घ्यायला सुद्धा तयार आहे. पण माझं झाड, माझी तुळस खूप छान झाली पाहिजे, हाच माझा त्याच्या मागचा हेतू असतो. तर इथले जे सगळे इंडोर प्लांट्स आहेत ना, ते मी सगळे जरा बाहेर ठेवलेत. आपल्या घरातले जे इंडोर प्लांट्स असतात त्यांना सुद्धा उन्हाची गरज असते. प्रत्येक झाडाला वाढण्यासाठी उन्हाची गरज असतेच असते. तर म्हणून हलकं ऊन, जे सकाळचं कोवळं ऊन येतं ना, 1-2 तासाचं हलकं, किंवा संध्याकाळचं, तर ते ऊन तरी तुम्ही या झाडांना दाखवलंच पाहिजे. तरच ते झाड चांगले वाढतील. बघा हे जेड प्लांट बघा कसं असं झोपल्यासारखं झालंय. ह्याला फुल म्हणजे सनलाईट लागतं. तर ह्याला मी आता इथून उन्हाच्या इथे शिफ्ट करणार आहे. आणि हे जे माझं मनी प्लांट आहे ना, हे पक्ष्यांनी तिथे खूप वाट लावली. म्हणजे संपूर्ण वरून त्याला कट कट करून खाऊन टाकलं. तर म्हणून मी त्याला आता इथे लावलंय. सध्या इथे जाळी लावली आहे, त्यामुळे इथे आता कुठलेही पक्षी वगैरे येत नाहीत. तर त्याच्यामुळे इथे मस्त सेफ जागा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी मला इथे छान वाढवता येते. आपल्या रोजच्या जेवणामध्येच, आपल्या किचनमध्येच इतक्या साऱ्या गोष्टी असतात की ती तुमची झाडं अगदी मस्त व्हायला खूप मदत करत असतात. तर ज्यांना बरेचसे फर्टिलायझर्स किंवा हे घ्यायला जमत नसेल, तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा करू शकता. बघा हे जे सोयाबीन आहेत, हे मी बॉईल केलेत, उकळवलेत आणि त्याचं जे पाणी उरतं ना सोयाबीनचं, तर ते पाणी फेकून द्यायचं नाही. त्या पाण्यामध्ये डबल पाणी मिक्स करायचं आणि ते पाणी झाडांना घालायचं. तुम्हाला माहितीये सोयाबीन मध्ये किती प्रोटीन असतं, किती विटॅमिन्स असतात. असंच तुम्ही जे डाळ, भात म्हणजे तांदूळ वगैरे धुतो ना आपण, तेही पाणी झाडांना घालायचं. त्यामुळे झाडांना खूप सारं पोषण आपोआप मिळत असतं. तर बघा हे पाणी असं छान थंड झालं ना, की हे पाणी डायरेक्ट नाही घालायचं, पण झाडांना ह्याला डायल्यूट करायचं. म्हणजे जितकं तुम्ही हे पाणी घेतलं असेल त्याच्या डबल टिबल तुम्ही साधं पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि मग हे पाणी झाडांना घालायचं. आणि कुंडीतून पूर्ण बाहेर येईपर्यंत नका घालू. थोडं थोडंसं पाणी घाला, म्हणजे जे अगदी मातीत खालीपर्यंत फक्त ऍब्झॉर्ब होईल आणि झाडाला संपूर्ण असं त्याचं पोषण मिळेल. बघा आपली झाडं इतकी छान मस्त हिरवीगार होतात. तर प्रत्येकाच्या घरात तुळस ही असतेच असते आणि असलीही पाहिजे. पण तुळशी माता जेव्हा अशी सुकते, तेव्हा ती नक्कीच काही ना काही इंडिकेशन्स आपल्याला देत असते. जेव्हा आपल्या घरातली तुळस अशी सुकत असेल ना, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हाही घरामध्ये काही निगेटिव्हिटी येत असते किंवा आजार पण येणार असतं, तर तेव्हा तुळस सुकत असते. तर म्हणून लागलीच ती तुळस चेंज करा. जेवढं शक्य असेल तेवढं दुसरी तुळस लावा.
आणि एकाच तुळशीपासून तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकता तर हे मी तुम्हाला दाखवते. तर बघा, हे जे मी सगळं वरवरच्या ज्या फांद्या असतात, एक्स्ट्रा ज्या सुकलेल्या फांद्या असतात, मंजिऱ्या ज्या असतात वरती वाढलेल्या, तर त्या नेहमी काढून टाकायच्या, कारण त्या काढल्या नाहीत तर तुमची तुळस आणखीन वाढणारच नाही, तिला छान असे फाटे फुटणारच नाहीत. म्हणून मंजिरे काढणे खूप गरजेचं असतं. आणि त्या ज्या सुकलेल्या मंजिऱ्या असतात त्याच छान तुम्ही काढून व्यवस्थित ठेवून दिल्या ना, तर त्यापासून तुम्ही खूप साऱ्या तुळशी बनवू शकता. तर आता मी सगळं वेगवेगळं करते, कुठलीही गोष्ट यातली वाया जाऊ द्यायची नाहीये. तुळस सुकल्यानंतर बघा, तुळशीच्या ज्या मंजिरा आहेत त्या काढून ठेवायच्या, पानं जी आहेत ती आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगी पडतात. त्यानंतर ह्या ज्या तुळशीच्या ज्या काठ्या आहेत, सगळ्या फांद्या आहेत, तर त्या सगळ्या मी व्यवस्थित साफ करून घेते, स्वच्छ करून घेते. म्हणजे जाड ज्या फांद्या असतात ना, अगदीच बारीक फांद्या यामध्ये घ्यायच्या नाही. बघा, अशा जाड ज्या फांद्या असतात ना, ज्याच्या कडकड टनटन असा आवाज येतोय आपल्याला, तर अशा प्रकारच्या फांद्या आपण घ्यायच्या. तर एवढ्या फांद्या म्हणजे जमा झालेल्या आहेत माझ्या. तुळशीच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो आणि त्याला जेव्हा स्मशानात नेतात जाळण्यासाठी, त्याचं शव जाळण्यासाठी, तेव्हा जर त्याच्या शवावरती तुम्ही तुळशीची ही जी दांडी आहे ना, ही एक दांडी जरी तुळशीचं लाकूड ठेवलं, तरी ते ठेवणाऱ्याला आणि ज्याच्या शरीरावर, ज्याच्या म्हणजे शवावर जे ठेवलं गेलं आहे त्याला सुद्धा पुण्य लागतं. त्याचं जे पाप आहे ना, ते पाप क्षालन व्हायचं काम तुळशी माता करत असते. इतकं तुळशीचं महत्व आहे. तर इथे गॅलरीमध्ये जेवढी झाडं लावलेली आहेत ना, तर या झाडांचं काम करण्यामध्येच माझा अर्धा दिवस निघून जातो. पण बघा, खूप छान वाटतं. म्हणजे सगळ्यात भारी जी कुठली गोष्ट असेल ना, ती झाडांसोबतची मला वाटते. तर इथे जो मोगराचं झाड मी ठेवला आहे, तर मोगऱ्याला खूप छान कळ्या आल्यात. पण थोडंसं काम जर याच्यात आणखीन केलं नाही यावेळेला, तर आणखीन छान मोगरा आणखीन बहरेल. म्हणजे आता हा जो मार्चचा सीझन आहे ना, त्याच्यामध्ये आता मोगऱ्याला बरीच म्हणजे फुलं, फ्लावरिंग यायला सुरुवात होते. तर म्हणून ज्या एक्स्ट्रा खूपच फक्त वाढत चालल्यात फांद्या, तर त्या मी थोड्याशा कटिंग करते. म्हणजे त्याच्या इथून आणखीन नवीन ब्रांचेस सुटायला मदत होते. तसंच कुंड्यांमधली जी माती असते ती वेळोवेळी तुम्ही मोकळी करत जा. निदान 10 दिवसातून 15 दिवसातून एकदा तरी अशी माती मोकळी केली ना, तर झाडांना ऑक्सिजन मिळतो. आणि मी काय खत आता मोगऱ्याला टाकते, तर ते म्हणजे की हा चॉक, जो आपल्याला 10 रुपयाला अगदी म्हणजे इझिली 10ला 10 असे चॉक मिळतात हे. तर या चॉकमध्ये काय असतं, याच्यामध्ये कॅल्शियम असतं, जे झाडांना फुलं येण्यासाठी खूप मदत करतं. तर जी पण फुलांची झाडं आहेत ना, त्यांना तुम्ही असं चॉक बारीक करून घाला. बरेच जण काय करतात, चॉक डायरेक्ट कुंडीमध्ये घालतात, पण तो डिझॉल्व्ह होईपर्यंत खूप वेळ लागतो. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे बारीक करून तुम्ही पावडर करून ती जर साईडने घातलीत ना झाडांना, तर बघा, हळूहळू त्यातलं जे आहे कॅल्शियम ते झाडांमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात होतं आणि त्याचा फरक लगेचच तुम्हाला झाडांमध्ये दिसायला लागेल. पण कुठलंही खत घातल्यानंतर झाडांना लगेचच पाणी घालायला विसरू नका. तर हा ना दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ, हे 2-3 दिवसाचे व्हिडिओ मिक्स करून मी तुम्हाला दाखवते, कारण त्या प्रोसिजरलाच तेवढा वेळ लागतो. तर हा एक पक्षी बघा आज तुम्हाला दाखवते, याला सुतार पक्षी म्हणतात. मी काय होतं ना, कॅमेरा घ्यायला जाते तोपर्यंत हे सगळे उडून जातात. तर जेवढं जमेल तेवढं मी कॅप्चर करायचा प्रयत्न करते, पण वेगवेगळे पक्षी बघायला मिळतात. तर बघा, आता ह्या ज्या फांद्या होत्या आपल्या तुळशी मातेच्या, तर ते छान कडक उन्हात 2-3 दिवस कंटिन्यू अशा सुकत ठेवायच्या. छान धुवून घेतल्या स्वच्छ आणि त्यानंतर त्या सुकत ठेवायच्या. म्हणजे त्यातली जी माती वगैरे सगळं असतं ना, तर ते सगळं निघून जातं आणि मस्त कडक सुकवू द्यायच्या. तर आता मी काय करते, रात्रीचीच डाळ उरली होती बघा, जेवण फेकणं, वाया घालवणं हे खूप मोठं पाप आहे. तर म्हणून आदल्या दिवशीचं जे पण काय असतं ना, तर ते लगेचच संपवून टाकायचं. शक्यतो मी
कमी एक घास खाल्ला ना तर चालेल, कमी बनवते, पण एक्स्ट्रा जास्तीचं व्हायला नको. पण काल पोळ्या वगैरे सगळंच होतं, तर त्यामुळे डाळ बरीच शिल्लक राहिली. तर म्हटलं चला डाळीचं इन्स्टंट पटकन काय करता येईल ते मी तुम्हाला दाखवते. तर ह्या डाळीचं मी काय करते माहिती का, दाल तडका बनवते. त्याच्यासाठी छान कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं चिरून घेतलंय. थोडंसं पॅनमध्ये तेल घालायचं, कंजूसी नाही करायची, थोडंसं एक्स्ट्रा तेल घालायचं, कारण दाल तडका म्हटल्यानंतर थोडंसं तेल एक्स्ट्रा असेल तरच त्याची चव चांगली लागेल. तर आपलं तेल छान तापलं की याच्यामध्ये मस्त जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं मस्त की याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा मी असं थोडासा मोठे मोठे स्लाइस ठेवलेत कांद्याचे, अगदी बारीक कांदा चिरलेला नाहीये. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन व्हायला आला की यामध्ये मी जो टोमॅटो चिरला होता, टोमॅटो एकदम बारीक चिरायचा आधीच, म्हणजे तो फोडणीमध्ये ना लगेच छान मेल्ट होतो. तुम्ही जर जाडा जाडा चिरलात तर मग थोडा वेळ त्याला शिजायला द्यायला लागतो. त्यानंतर मसाले घातले, आपलं धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट मसाला, थोडंसं हिंग, असं सगळं घालून बघा तडका बघा किती मस्त असा छान दिसतोय चमचमीत. आणि डाळ आहे ना अशी घट्टच पाहिजे. तर ही डाळ फ्रीजमध्ये ठेवली होती त्यामुळे थोडीशी घट्ट झाली आहे. फक्त मूग डाळच आहे याच्यामध्ये, दुसरी इतर कुठलीही डाळ याच्यामध्ये मिक्स केलेली नाहीये. तर बघा तडका जेव्हा डाळीत मिक्स होतोय तर डाळ दिसायला अशीच किती भारी दिसते ना. तर थांबा, अजून एक काम बाकी आहे याच्यामध्ये. तर ह्याला थोडासा आणखीन तडका द्यायचा, म्हणजे अजून भारी लागेल आपली डाळ. तर बघा आता एका पॅन मध्ये मी मस्त ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे छान. तुपाशिवाय दाल तडका कंप्लीट होत नाही. तुपाची एक वेगळीच चव लागते डाळीमध्ये. तर थोडं तूप घ्यायचं, थोडंसं जास्तीचं तूप घ्यायचं, मग मस्त आपला तडका आणखीन छान लागतो आणि डाळ अशी छान मिळून येते. डाळीला जी अशी एक यम्मी चव येते ना ती त्या तुपामुळेच येते. तर तूप मस्त असं छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर गॅस थोडासा आपला कमी करायचा. तर यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा समजा लसूण डाळीमध्ये ऑलरेडी जास्त टाकली नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण बारीक चिरून घालू शकता. माझ्या डाळीत ऑलरेडी लसूण होता म्हणून मी लसूण घातला नाही. तर यामध्ये तिखट मसाला थोडासा आणि कोथिंबीर, तर बस एवढं घालून आपल्या डाळीला पुन्हा एक छान तडका द्यायचा आणि झाकण लगेचच लावून ठेवायचं. तर 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर बघा कसा तो जो स्मोक असतो ना तो छान जमा होतो आणि डाळ अशी यम्मी मस्त लागते ना. तुम्ही ही डाळ चपाती सोबत खा, भाकरी सोबत खा, भातासोबत खा, अशी सुद्धा खाल्लीत ना तरी एकदम मस्त लागेल. तर थोडंफार जे कधी शिल्लक राहतं असं अन्न, तर त्याचा असा छान मस्त कायापालट करून ते पण मस्त सगळे चट करू शकतात. तर अशी आपली तडकेवाली डाळ रेडी आहे. तर डाळ झाली. त्यानंतर आता मी पुढे डाळीसोबत आहे ना आपल्याला एक एक पापड सुद्धा पाहिजे तरच ती डाळ खायला मजा येईल. तर हा पापड जो आहे हा उडदाचा पापड आहे. आणि बघा हा बनवून घेतलाय मी पापड, घरगुती अगदी घरगुती बनवलेला पापड आहे. कुठून घेतलाय, काय घेतलाय त्याचे डिटेल्स पुढे मी तुम्हाला देतेच. पण तुर्तास पहिले पापड बघा किती मस्त बनवलाय. जे बाहेरचे पापड येतात ना ते खूप असे काळसर दिसतात किंवा एकदमच जाड बनवलेले असतात. तसे अजिबात नाही आहेत, अगदी ताजे आणि फ्रेश पापड आहेत. तर पापड तळण्यासाठी आपण तव्यामध्ये थोडंसं तेल टाकत ठेवूया. तर हे जे पापड आहेत तर हे ज्या ताईंकडून मी लाडू बनवून घेतले होते बघा, आपले मेथीचे लाडू, ड्रायफ्रुट्स लाडू, तर त्या ताईंकडूनच हे मी पापड बनवून घेतलेत. उडदाचे पापड आहेत, अगदी मस्त बनवलेत. म्हणजे आपण नॉर्मली मार्केटमधून आणतो तर ते पॅकिंग म्हणजे बनवले कधी असतात, त्यानंतर पॅकिंग असते आणि प्लस मला असं वाटतं जेही पॅकिंगचे प्रोडक्ट्स येतात ना तर त्याच्यामध्ये ते जास्त वेळ टिकण्यासाठी त्याच्यामध्ये काही ना काही प्रिझर्वेटिव्ह ॲड होतातच. आणि एका पिरियड नंतर म्हणजे ताजा पापड खाणं आणि खूप 1-2 महिन्याचा डिस्टन्स घेऊन येणारा आपल्यापर्यंतचा पापड तो कधी बनवलेला असेल, कधी आपल्यापर्यंत येतो माहिती नाही, तर त्याची चव खूप वेगळीच असणार आहे. तर हा पापड खूप मस्त आहे. मी बरेच दिले होते त्यांनी, आता बघा अर्धा झाला आहे डब्बा ऑलरेडी. तर पहिले खाऊन बघितलं आणि त्यानंतरच म्हटलं तुम्हाला सांगू. तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचे असतील तर ताईंचा नंबर इथे स्क्रीनवर येत असेल, प्लस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे. तर आणखीनही बऱ्याच काय काय गोष्टी त्या करतात, तर तुम्ही जेव्हा कॉल कराल तेव्हा तुम्ही ताईंना विचारू शकता. पण पापड खूप छान आहे. नक्की ज्यांना वेळ मिळत नसेल करायला वगैरे तर त्यांनी नक्की बघा किती छान गोल गोल लाटलंय.
तर चला मी पहिले तळून घेते पापड, दाखवते तुम्हाला कसा पापड होतोय. तर पापड आपण तिथे तळलेत मस्त बघा, आणि पापडाची चव पण तुम्हाला सांगते. मस्त आहेत. ताजे ताजे पापड खाण्याची बातच वेगळी आहे. तर ज्यांना ज्यांना मागवायचे असेल नक्की मागवा. छान पापड बनवले ताईंनी, पण मला माहिती नाही की ते आता कुठपर्यंत देऊ शकतात, कारण पापड ही थोडीशी नाजूक वस्तू आहे. कुरिअरमध्ये जर द्यायला गेलं तर पापडांचा चुरा होऊ शकतो. तर म्हणून तुम्ही कॉल करून विचारा की ताई कुठपर्यंत पाठवू शकतात. त्यांना जेवढा पॉसिबल होईल तेवढं नक्कीच ते देण्याचा प्रयत्न करतील. तर आता जे उरलेलं काम आहे ते करून घेऊ. तर ह्या ज्या आपल्या तुळशीच्या सगळ्या ज्या फांद्या आहेत तर त्या डायरेक्टली जर मिक्सरला तुम्ही वाटल्यात तर ते अजिबात वाटलं जात नाही. तर त्याच्यामुळे थोडंसं मी खलबत्त्यामध्ये थोड्याशा कुटून घेते आणि त्यानंतर त्या मिक्सरला वाटणार आहे. तर ह्याचा काय उपयोग होतो हे मी तुम्हाला सांगते. तर ह्या ज्या फांद्या आहेत त्याच्यापासून आपल्याला 2 प्रकारची पावडर मिळेल. एक तर अगदी बारीक पावडर मिळेल आणि दुसरी थोडीशी अशी भुसभुशीत पावडर मिळेल. तर ही पावडर म्हणजे वाटून झालंय आता, आणि मी दोन्ही गोष्टींना वेगवेगळ्या डब्यांमध्ये स्टोअर करते. ही बारीक पावडर जमा झाली आपली, आणि ही जाडसर आपली बुक्की जी असते ना तशी जमा झाली आहे. तर ह्याचा वापर कशात होतो, ह्याचा वापर तुम्ही काड्यामध्ये करू शकता, चहामध्ये घालण्यासाठी करू शकता, किंवा तुम्ही रोजच्या रोज जर घरात हवन करत असाल तर त्या हवनामध्ये सुद्धा तुम्ही हे टाकू शकता. फक्त हवन टाकताना ह्याच्यामध्ये तूप मिक्स करायला विसरू नका. तुळशीची फांदी किंवा पान कधीही डायरेक्ट ओव्हनमध्ये असंच घालायचं नाही. तर त्याच्यामुळे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आणखीन बऱ्याच गोष्टींसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे की जी बारीक पावडर आपण केलेली आहे तर ती आपल्या घरात जर गोपी चंदन असेल, जो टिळा आपण भगवान श्री हरी विष्णूंना लावतो, तर त्याच्यामध्ये ही थोडीशी तुळशीची पावडर मिक्स करायची आणि तो टिळा त्यांना लावायचा. बघा किती वातावरण आहे ना तुमचं घरातलं खूप आणखीन प्रसन्न व्हायला सुरुवात होईल, आणखीन पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल. बऱ्याचदा घशाचे काही प्रॉब्लेम असतात तर तेव्हा मधामध्ये थोडीशी तुळशीची पावडर मिक्स करून त्याचं चाटण केलं ना तर लगेचच आराम पडतो. डोकं दुखत असेल तर याचा लेप करून थोडासा जर डोक्याला लावला तर लगेचच आराम मिळतो. तर असे बहुगुणी तुळशीचे खूप खूप सारे फायदे आहेत. तुम्ही जितक्या प्रकारे म्हणजे त्याचा वापर करू शकता तितक्या प्रकारे त्याचा वापर होतो. तर तुम्हाला समजलंच असेल की तुळशीचा किती छान उपयोग आपल्याला करून घेता येतो. तर बघा अशा प्रकारे ही पावडर एवढीशी पावडर दिसते पण ती अगदी सोन्यापेक्षा सुद्धा जास्त काम करते. तर अशा प्रकारे सुकलेल्या तुळशीपासून तुम्ही असे वेगवेगळे घरगुती फायदे आणि घरगुती गोष्टी तुम्ही करू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.